वेलकम स्टुडंट्स. आपण कोऑर्डिनेट जॉमेट्री यातला प्रॉब्लेम सेट 5 पाहतोय. आपण जॉमेट्री लेसन नंबर 5 प्रॉब्लेम सेट 5 त्यातले आपले 13 म्हणजे 13 पर्यंतचे क्वेश्चन्स पाहून झालेले होते. नाउ लेट्स स्टार्ट विथ क्वेश्चन नंबर 14. फार महत्त्वाचा क्वेश्चन आहे, यातला सगळ्यात मोठा क्वेश्चन आहे. काय म्हणते बघा 14 क्वेश्चन मध्ये, फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ सेंट्रॉइड ऑफ द ट्रायंगल इफ the points D minus 7 6, E 8 5 and F 2 minus 2 are the midpoints of the sides of the triangle. आतापर्यंत तुमचे क्वेश्चन्स कसे होते आठवते का बघा तुम्हाला, की समजा हा ABC हा दिलेला ट्रायंगल आहे तुम्हाला, त्याचे ABC हे व्हर्टायसेस जे आहेत त्यांचे कोऑर्डिनेट्स तुम्हाला दिलेले असतात. आणि जर तुम्हाला व्हर्टायसेसचे कोऑर्डिनेट्स माहित असतील तर आपला जो सेंट्रॉइड फॉर्म्युला आहे तो असा आहे, x कोऑर्डिनेटचा फॉर्म्युला आहे x1 x2 x3 अपॉन 3 आणि असाच y कोऑर्डिनेटचा फॉर्म्युला आहे y1 y2 y3 अपॉन 3. हा x कोऑर्डिनेटचा आहे तो y कोऑर्डिनेटचा आहे, ह्याला म्हणतो आपण सेंट्रॉइड फॉर्म्युला. पण कधी जर व्हर्टायसेस माहित असतील तर इथं तुम्हाला व्हर्टायसेसच्या ऐवजी त्या ट्रायंगलच्या जे साइड्स आहेत, साइड AB BC आणि AC यांचे मिडपॉइंट्स आणि त्यांचे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत तुम्हाला. DEF आर द मिडपॉइंट्स ऑफ साइड्स AB BC आणि AC. आपण ट्रायंगलला ABC आपण नाव दिलेलं आहे, ऍक्च्युअली त्यांनी फक्त मिडपॉइंट सांगितलेले आहेत. मग या मिडपॉइंट्स वरून ABC चे कोऑर्डिनेट्स मिळवणं किंवा ही इन्फॉर्मेशन मिळवायची x1 x2 x3 मधली, आणि मग पुढे आपण प्रोसीड करूया. बरं कसं लिहायचं बघा याचं सोल्युशन. लेट A ब्रॅकेट मध्ये x1 y1, B ब्रॅकेट मध्ये x2 y2 and C ब्रॅकेट मध्ये x3 y3, C ब्रॅकेट मध्ये x3 y3 are the vertices of triangle ABC. Next one, D bracket मध्ये -7 6, E bracket मध्ये 8 5 आणि F bracket मध्ये 2 2 are the midpoints of okay, now DEF are the midpoints of sides, AB BC and AC respectively. या तिन्ही साइड्सचे ते मिडपॉइंट्स आहेत, AB BC आणि AC रिस्पेक्टिव्हली. ठीक आहे. आता आपण फक्त यातल्या एका सेगमेंटचा आपण विचार करूया आणि याच्यावरून x1 आणि x2 मध्ये कसं रिलेशन मिळतं आपण पहिले पाहूया. बरं आता D इज मिडपॉइंट ऑफ, एका पॉइंटचा विचार करा, D इज मिडपॉइंट ऑफ segment A किंवा साइड A. Therefore, by midpoint formula, सांगा D चा x कोऑर्डिनेट कसा असेल. सांगा D चा x कोऑर्डिनेट x1 x2 upon 2, आणि y कोऑर्डिनेट कसा असेल. सांगा D चा y कोऑर्डिनेट तो y1 y2 upon 2 इतका असला पाहिजे. आता D चा x कोऑर्डिनेट आपल्याला माहिती आहे -7, म्हणजे -7 इक्वल्स x1 x2 upon 2 and D चा y कोऑर्डिनेट आपल्याला माहिती आहे 6 इक्वल्स y1 y2 upon 2. ह्यातला 2 ट्रान्सफर केला की -14 इज इक्वल टू x1 x2 and ह्यातला 2 ट्रान्सफर केला की 12 इक्वल्स
y1 प्लस y2. फक्त मी a इक्वल्स b ला b इक्वल्स a लिहितो, याला कधी साईन चेंज होत नाहीत. Therefore x1 plus x2 equals -14 and इकडे y1 plus y2 equals 12. ह्याला मी इक्वेशन 1 लिहिलं आहे. आणि आता फक्त ही स्टेप जी आहे ना ती त्या फिगर मध्ये ऑब्झर्व करा. x1 plus x2 म्हणजे या AB चा हा जो मिड पॉइंट आहे ना त्यातला हा x1 plus x2 बघा. x1 plus x2 ही ऍडिशन ह्याच्या डबल आहे बघा, डबल -7 चे डबल आहे, -14. तसं y1 plus y2 ही ऍडिशन त्या 6 च्या डबल आहे, 12. मग सेम हा पार्ट E आणि F च्या बाबतीत तुम्हाला असं डायरेक्ट त्याच्याकडे बघून लिहिता आला पाहिजे. ह्याला इक्वेशन 1 द्यायचं आपल्याला, त्याला इक्वेशन 1. आणि आता मी ते इक्वेशन 1 पुन्हा एकदा लिहून घेतो. इथंच पुन्हा एकदा इक्वेशन 1 आहे तसं वरती लिहून घेतो. हे लिहितो बरं का. x1 plus x2 equals -14 and y1 plus y2 equals 12. ह्याला आपण काय लिहिले, इक्वेशन 1. आता खाली म्हणायचं सिमिलरली we can prove that बघा आता E मिड पॉइंट आहे त्याच्याकडे बघा. x2 plus x3 ही ऍडिशन याच्या डबल असते, डबल म्हणजे x2 plus x3 ही ऍडिशन 8 च्या डबल and y2 plus y3 हे 5 च्या डबल असते. आता F हा त्या AC चा मिड पॉइंट आहे, त्या बाबतीत बघा x1 plus x3 ही ऍडिशन 2 च्या डबल म्हणजे 4 सॉरी, आणि y1 plus y2 सॉरी y1 plus y3 हे -2 च्या डबल असेल. आता याच्या पुढची स्टेप काय करतो बघा, महत्त्वाची. तुम्हाला याच्याकडे पाहिल्यानंतर ती स्टेप काढणार आहे. ऍडिंग इक्वेशन्स 1 2 3 करणार आहे. ऍडिंग इक्वेशन्स 1 2 3. आता त्यातला पहिले एक्सच्या पार्ट कळवा. मी आता तात्पुरतं तुम्हाला समजावून ही मधली लाईन पुसतो ना, हे लवकर कळवा. हा सगळा पार्ट, हा सगळा पार्ट x1 plus x2 plus x2 plus x3 plus x1 plus x2. तुम्हाला हे दिसलं का x1 दोनदा दिसले, x2 दोनदा दिसले, x3 दोन वेळा दिसले. मग ह्यांची ऍडिशन काय येईल सांगायचं, twice x1 plus twice x2 plus twice x3. ह्यांची ऍडिशन बघा, -14 plus 16 plus 4. and आता हे y च्या बाबतीत पण असं y1 दोनदा दिसले, y2 दोनदा दिसले, twice y2, y3 दोनदा आले का बघा, twice y3. ह्यांची ऍडिशन आहे 12 plus 10 plus -4. या बाजूला 2 कॉमन ब्रॅकेट मध्ये x1 plus x2 plus x3 सांगा. -14 plus 16 2 plus 4 6 and 2 common y1 plus y2 plus y3 equals 22 मधनं 4 गेले 18, 2 ने डिवाइड केलं म्हणजे x1 plus x2 plus x3 is equal to 3 and
2 ने डिवाइड केलं y1 प्लस y2 प्लस y3 याला आपण देऊया इक्वेशन 4. तुम्हाला सेंट्रॉइड फॉर्म्युलाचा जो पार्ट पाहिजे होता ना तो मिळाला बघा. आता हे झाल्यानंतर खाली लिहायचं. हे इक्वेशन 4 झाल्यानंतर लेट जी ब्रॅकेट मध्ये सेंट्रॉइड म्हणजे हा मेडियनचा पॉइंट ऑफ कॉन्फरन्स. लेट जी ब्रॅकेट मध्ये एक्स वाय बी द सेंट्रॉइड ऑफ ट्रायंगल ABC. Next one, by centroid formula. चला x कोऑर्डिनेट चा फॉर्म्युला काय? x1 plus x2 plus x3 upon 3 and y कोऑर्डिनेट चा फॉर्म्युला काय? y1 plus y2 plus y3 upon 3. सांगा x1 plus x2 plus x3 ची व्हॅल्यू किती आली आहे? 3 upon 3 आणि y कोऑर्डिनेट ही व्हॅल्यू किती आली आहे? 9 upon 3 फ्रॉम इक्वेशन 4. From equation 4, therefore x is equal to 1 hence division and y equals 3. Therefore g bracket मध्ये सेंट्रॉइड आपला g आहे ना, g bracket मध्ये 1 3 is the centroid of triangle ABC. असं तुम्हाला फायनल आन्सर लिहायचं आहे. ओके. Now question number 15 पुढचा बघा. Show that A ब्रॅकेट मध्ये 4 minus 1, B 6 0, C 7 minus 2 and D 5 minus 3 are vertices of a square. म्हणजे थोडक्यात हा जो क्वाड्रॅटिकल ABCD आहे तो स्क्वेअर आहे हे आपल्याला प्रूव्ह करायचं. काय काय करायचं तुम्हाला आधी सांगतो, लक्ष द्या. 4 वेळा डिस्टन्स फॉर्म्युला पहिल्यांदा 4 वेळा डिस्टन्स फॉर्म्युला वापरून आपण डिस्टन्स AB, BC, CD आणि AD हे चारही डिस्टन्सेस पहिल्यांदा कॅल्क्युलेट करायचे. समजा ते चारही डिस्टन्स इक्वल आले, येणारच आहे. समजा ते चारही डिस्टन्स जर इक्वल आले, AB, BC, CD, AD हे जर चार डिस्टन्सेस इक्वल आले तर तो काय झाला सांगा? रोम्बस झाला. रोम्बस, कारण चार साइड कॉन्ग्रुएंट म्हणजे रोम्बस. पण रोम्बस हा नेहमी तिरका असतो, स्लाइड थोडासा, त्याला स्लॅंट म्हणतात, स्लॅंट. तर रोम्बसचे डायगोनल्स कधी पण कॉन्ग्रुएंट नसतात. ज्या फिगर्स थोडे स्लॅंट असतात ना त्यांचे डायगोनल्स कधीही कॉन्ग्रुएंट नसतात. मग जर डायगोनल्स कॉन्ग्रुएंट झाले तर मात्र तो स्क्वेअर होतो. पहिल्यांदा चार साइड्स कॅल्क्युलेट केल्यानंतर AB, BC, CD, AD च्या लेंथ कॅल्क्युलेट केल्यानंतर डायगोनल AC आणि डायगोनल BD ची लेंथ काढायची आणि जर AC आणि BD इक्वल आले तर तो स्क्वेअर आहे म्हणायचं, अदरवाइज तो रोम्बस असतो. बस एवढा सोपा आहे. मी तुम्हाला आता डिस्टन्स फॉर्म्युला तुम्हाला खूपदा मी वापरून दाखवलाय. एकदा मी याच्यात व्यवस्थित करून दाखवतो आणि बाकीचे डिस्टन्सेस तुम्हाला मी डायरेक्ट सांगणार. बघा सोल्युशन बघा. A ब्रॅकेट मध्ये 4 minus 1, B 6 0, C 7 minus 2, D 5 minus 3 are the vertices of quadrilateral ABCD. आता एकदा आपण डिस्टन्स फॉर्म्युला AB पहिल्यांदा मी तुम्हाला कॅल्क्युलेट करून दाखवतो. बघा, बाय डिस्टन्स फॉर्म्युला डिस्टन्स AB इक्वल्स अंडर रूट आणि फॉर्म्युला लिहायचा x1 minus x2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y1 minus y2 ब्रॅकेट स्क्वेअर, किंवा उलटा लिहा x2 minus x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 minus y1 ब्रॅकेट स्क्वेअर, तुम्हाला जो हवा. आता याच्यात x1 x2 तिथे बघायला तर इथे बघायला x1 y1 x2 y2 फर्स्ट मायनस फर्स्ट ब्रॅकेट स्क्वेअर
4 minus 6 bracket square plus second minus second bracket square minus 1 minus 0 bracket square root of minus 2 bracket square minus 1 minus 0 म्हणजे minus 1 चा bracket square minus चा square plus आणि 1 चा square 1 म्हणजे आपल्याला डिस्टन्स AB तुम्हाला मिळालं √5 मिळालं. आता याच प्रकारे तुम्हाला स्वतःला डिस्टन्स BC, डिस्टन्स CD आणि डिस्टन्स AD तुम्ही मात्र कॅल्क्युलेट करून दाखवायचा आहे. कारण हा शो दॅट प्रूव्ह दॅट हा स्क्वेअर प्रूव्ह करायचा आहे. त्यामुळे माझ्यासारखं मी रफ कॅल्क्युलेट केलेले आहेत डिस्टन्सेस, चेक केलेलं आहे की सेम आहे की नाही, पण तुम्ही मात्र स्वतः ते करायचं आहे. हे झाल्यानंतर मग डिस्टन्स BC तुम्ही कॅल्क्युलेट करायचं आहे. डिस्टन्स BC ते देखील √5. मग तुम्हाला डिस्टन्स CD कॅल्क्युलेट करायचं आहे, ते देखील √5. आणि मग तुम्हाला डिस्टन्स AD कॅल्क्युलेट करायचं आहे, ते देखील √5. हे चारही डिस्टन्सेस √5 आले. याचा अर्थ सेगमेंट AB कॉन्ग्रुएंट सेगमेंट BC कॉन्ग्रुएंट सेगमेंट CD congruent segment AD. Therefore, quadrilateral ABCD is a rhombus. Quadrilateral ABCD काय असला पाहिजे? हा रोम्बस असला पाहिजे. आता आपण डायगोनल AC आणि BD कॅल्क्युलेट करू. पुन्हा एकदा डिस्टन्स AC इक्वल्स फॉर्म्युला लिहायचा √x2 - x1 ब्रॅकेट स्क्वेअर. A आणि C कडे बघा फक्त. आता कशातूनही काही मायनस करा बघा. फर्स्ट मायनस फर्स्ट ब्रॅकेट स्क्वेअर 4 - 7 ब्रॅकेट स्क्वेअर सेकंड मायनस सेकंड ब्रॅकेट स्क्वेअर -1 मायनस -2 म्हणजे +2 चा ब्रॅकेट स्क्वेअर. हा झाला -3 चा स्क्वेअर आणि हा झाला 1 चा स्क्वेअर. -3 चा स्क्वेअर 9, 1 चा स्क्वेअर 1 आणि ह्याचा आन्सर आलं √10. हे कोणाचं आलं सांगा? डायगोनल AC चा आन्सर आलं, म्हणजे डिस्टन्स AC मिळाला. आता असंच तुम्ही डिस्टन्स BD सेम फॉर्म्युला लिहून सगळ्या व्हॅल्यूज रिप्लेस करत सोडवत जायचं. याचंही आन्सर तुम्हाला √10 मिळणार आहे. काय मिळणार आहे? डिस्टन्स BD देखील काय मिळणार आहे तुम्हाला? हा डायगोनल आहे बघा. AC मिळाला √10, BD पण मिळाला √10. Therefore, segment AC congruent segment BD. मग खाली लिहायचं. Since the diagonals of rhombus are congruent, quadrilateral ABCD is a square. Quadrilateral ABCD is a square. Okay. Now question number 16. Find the coordinates of circumcenter and radius of circumcircle of triangle ABC if A 7,1, B 3,5 and C 2,0 are given. Vertices. खरं तर मागं तुम्हाला या टाइपचा मी तुम्हाला क्वेश्चन करून दाखवलेला आहे. कुठे दाखवलं आहे तुम्हाला सांगतो. नाही मग ते 5.2 मध्ये असेल. 5.2. असं बघ कुठे आहे आम्हाला मिळत नाही. जाऊ कंटिन्यू करू आपण. समजा ट्रायंगलचे 3 व्हर्टायसेस दिले तर तुम्हाला सर्कम सेंटर आणि सर्कम रेडियस विचारलेली. ABC
हे ट्रायंगल एबीसी चे व्हर्टायसेस त्यांचे कोऑर्डिनेट्स आहेत 7 1 3 5 आणि 2 0. हा जो डी पॉइंट आहे हा डी हा सर्कमसेंटर आहे जिथून ए पर्यंतचं डिस्टन्स बी पर्यंत आणि सी पर्यंतचं डिस्टन्स सेम आहे म्हणून तर त्यातनं ते सर्कल पास झालं. म्हणजे थोडक्यात डिस्टन्स एडी हे जे डिस्टन्स आहे त्यानंतर डिस्टन्स बीडी आणि हे डिस्टन्स सीडी हे तिन्ही डिस्टन्सेस काय असतात इक्वल असतात. याच्यावरून आपल्याला त्या डी चे कोऑर्डिनेट्स आपल्याला मिळवायचे. बघा काय काय करायचं लक्षात द्या. ए ब्रॅकेट मध्ये 7 1 बी ब्रॅकेट मध्ये 3 5 सी ब्रॅकेट मध्ये 2 0 आर the vertices of triangle ABC. Let D bracket मध्ये XY be the circumcenter of triangle ABC. DXY be the circumcenter of triangle ABC. Therefore, distance AD equals distance BD equals distance CD. Actually तुम्ही त्याला रेडी ऑफ सेम सर्कल असं रिझन दिलं तरी चालू शकेल. ठीक आहे. आता कन्सिडर डिस्टन्स AD equals distance BD. पहिल्यांदा एडी आणि बीडी इक्वेट करूया. आता डिस्टन्स फॉर्म्युल्याचा जर तुम्हाला दोन्ही बाजूला रूट नको असेल तर स्क्वेअरिंग बोथ साइड्स करा. स्क्वेअरिंग बोथ साइड्स म्हणजे एडी स्क्वेअर इक्वल्स बीडी स्क्वेअर. रूट निघून जाईल. आता बघा ए आणि डी कडे इथे तिथं बघा ना तर इथं बघा तुम्हाला जे काय ए आणि डी कडे बघा आणि डिस्टन्स फॉर्म्युला वापरा. फर्स्ट मायनस फर्स्ट ब्रॅकेट स्क्वेअर एक्स मायनस 7 ब्रॅकेट स्क्वेअर सेकंड मायनस सेकंड ब्रॅकेट स्क्वेअर वाय मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. आता बीडी स्क्वेअर बी आणि डी कडे बघा. फर्स्ट मायनस बी आणि डी कडे बघा हे दोघं. फर्स्ट मायनस फर्स्ट ब्रॅकेट स्क्वेअर एक्स मायनस 3 ब्रॅकेट स्क्वेअर सेकंड मायनस सेकंड ब्रॅकेट स्क्वेअर वाय मायनस 5 ब्रॅकेट स्क्वेअर. म्हटलं तर समोर रिझन द्या डिस्टन्स फॉर्म्युला. आता हा ब्रॅकेट स्क्वेअर करायचा हा ब्रॅकेट स्क्वेअर करायचा. हा बघा स्क्वेअर एक्स स्क्वेअर म्हणजे फर्स्ट टर्म स्क्वेअर दोघांचा प्रोडक्ट असे डबल मायनस 14x लास्ट टर्म स्क्वेअर 49 प्लस पुन्हा फर्स्ट टर्म स्क्वेअर वाय स्क्वेअर दोघांचा प्रोडक्ट असे डबल ट्वाइस वाय प्लस लास्ट टर्म स्क्वेअर 1 first term square x square minus product of two double of that plus last term square 9 y square minus 10y plus 25 x square y square x square y square दोन्ही बाजूचे कॅन्सल. काय काय राहिलं minus 14x minus 2y plus 50 minus 6x minus 10y हे दोघं मिळून प्लस 34. आता आपण व्हेरिएबल्स एका साइडला घेऊया. minus 14x minus ते प्लस 6x minus 2y ट्रान्सफर केलेले प्लस 10y. RHS मध्ये 34 minus 50 minus 8x plus 8y
इज इक्वल टू -16. 8 कॉमन आणि ट्रान्सफर -x प्लस y. 8 कॉमन, नुसतं 8 कॉमन काढायचं आणि तिकडे जाऊन डिवाइड. 8 to the 16. हे आपलं झालं इक्वेशन 1. हे काय झालं? इक्वेशन 1, ज्याच्यात आपण एडी आणि बीडी इक्वेट केले. आता मी ही इक्वेशन 1 जरा इथे लिहून घेतो साईडला, हा, कारण मला बोर्ड वर करावं लागेल. x plus y is equal to -2, इक्वेशन 1. आता बीडी आणि सीडी इक्वेट करणार मी आणि असंच इक्वेशन पुढे कंटिन्यू करणार आहे. ठीक आहे. बघा पुढे कन्सिडर डिस्टन्स बीडी इक्वल्स डिस्टन्स सीडी. आता बीडी आणि सीडी इक्वेट केले फ्रॉम इक्वेशन 1, कारण मध्ये आता बरंच तुमच्याकडे लिहिलं गेलंय ना, त्यामुळे इथे रिझन देणं आवश्यक आहे. फ्रॉम इक्वेशन 1. ओके, याला सॉरी आहे, याला आता इक्वेशन 2 यायला पाहिजे, किंवा ह्याला जर नाही दिलं इक्वेशन 1 तरी चालेल, त्याला आहे तसं ठेवा. ते तुमचा प्रश्न आहे काय करायचं. कन्सिडर बीडी इक्वल सीडी. आता मला रूट नको म्हणून पुन्हा एकदा स्क्वेअरिंग बोथ साइड करूया. देयरफॉर बीडी स्क्वेअर इक्वल्स सीडी स्क्वेअर. आता बीडी कडे बघा, बी आणि डी, आणि नंतर सी आणि डी कडे बघा, बी आणि डी कडे बघा. डिस्टन्स फॉर्म्युला फर्स्ट मायनस फर्स्ट ब्रॅकेट स्क्वेअर प्लस सेकंड मायनस सेकंड ब्रॅकेट स्क्वेअर, पुन्हा फर्स्ट मायनस फर्स्ट ब्रॅकेट स्क्वेअर प्लस सेकंड मायनस सेकंड ब्रॅकेट स्क्वेअर. हा स्क्वेअर मगाशी केलाच आहे. x स्क्वेअर मायनस 6x प्लस 9, y स्क्वेअर मायनस 10y प्लस 25 इज इक्वल टू, इकडे बघा, x स्क्वेअर मायनस 4x प्लस 4 आणि y मायनस 0 म्हणजे y, त्याचा स्क्वेअर म्हणजे y स्क्वेअर. x स्क्वेअर y स्क्वेअर x स्क्वेअर y स्क्वेअर कॅन्सल. इकडे काय काय राहिलं आपण बघूया. मायनस 6x मायनस 10y प्लस 34 इज इक्वल टू मायनस 4x आणि प्लस 4. x ला एलएचएस मध्ये आणा. मायनस 6x प्लस 4x मायनस 10y. आरएचएस मध्ये हे 4 आणि हे ट्रान्सफर केलेले मायनस 34. मायनस 2x मायनस 10y इज इक्वल टू मायनस 30. मायनस 2 कॉमन काढा, नीट लक्षात द्या, साइन चेंज झालेला आहे. x प्लस 5y इज इक्वल टू मायनस 30 आणि मायनस 2 नच डिवाइड करा त्याला जाऊन, म्हणजे x प्लस 5y इज इक्वल टू 15. मायनस 2 ने डिवाइड केलं, त्याच्या खाली लिहितो मी x प्लस 5y इज इक्वल टू 15. त्याला इक्वेशन 3 द्यायचं. आता इक्वेशन्स 2 आणि 3 आपल्याला सायमल्टेनियसली सॉल्व्ह करायचे. तुम्हाला त्याचे मायनस एक्स प्लस एक्स दिसतात का बघा, म्हणजे पटकन समजेल की आपल्याला काय करायचं आहे. बरोबर आहे. लिहा ऍडिंग इक्वेशन्स 2 and 3. काय करायचं पुढे आपल्याला? ऍडिंग इक्वेशन्स 2 and 3. मायनस एक्स प्लस वाय इज इक्वल टू मायनस 2 आणि एक्स प्लस 5y इज इक्वल टू 15. या दोघांना ऍड करायचं आहे. प्लस मायनस एक्स कॅन्सल होतील. 5y प्लस 1y 6y झाले आणि 15 मधून 2 गेले 13 मिळाले. डिवाइड केल्यानंतर y किती मिळाले? 13/6. आता y ची व्हॅल्यू सोप्या इक्वेशन मध्ये आपण रिप्लेस करूया.
Put y equals 13 upon 6 in equation 2. Okay. Equation 2. Minus x plus y is equal to किती आहे सांगा? minus 2. minus x तसेच y च्या जागी 13 upon 6 is equal to minus 2. आता minus x ला तिकडे घ्या आणि minus 2 ला इथे आणा. म्हणजे 13 by 6 plus 2 is equal to x. Cross multiplication. 13 1 the 13, 6 2 the 12 upon 6 is equal to x. Numerator 25 upon 6 is equal to x. x मिळाला, y मिळाला. याच्यावरून त्या d चे कोऑर्डिनेट्स तुम्हाला मिळतील. d 3 लाईन इक्वल असं पण चालतं ना का कोऑर्डिनेट्स लिहिताना. d चे कोऑर्डिनेट्स काय मिळाले तुम्हाला? x आणि y. पहिल्यांदा x लिहायचं बरं का, 25 by 6, मग लिहायचं 13 by 6. हे झाले तुमचे d चे कोऑर्डिनेट्स. आता मी ते फिगर मध्ये लिहितोय 25 by 6, 13 by 6. म्हणजे तुम्हाला सर्कम सेंटरचे कोऑर्डिनेट्स मिळाले. काय मिळाले तुम्हाला सांगा? सर्कम सेंटरचे कोऑर्डिनेट्स मिळाले. काय विचारले बघा तुम्हाला प्रश्नामध्ये? की सर्कम सेंटरचे कोऑर्डिनेट्स पाहिजेत आणि काय पाहिजे? सर्कम रेडियस विचारले तुम्हाला त्यांनी. सर्कम रेडियस, बरोबर आहे? रेडियस ऑफ सर्कम सेंटर विचारले. म्हणजे थोडक्यात डिस्टन्स फॉर्म्युला वापरून एडी किंवा बीडी किंवा सीडी हे डिस्टन्स तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. काय वापरून? डिस्टन्स फॉर्म्युला वापरून. सर्कम रेडियस तुम्हाला जर कॅल्क्युलेट करायची असेल तर मी काय वापरणार माहिती का? डिस्टन्स. मी सीडी घेणार कारण त्यात एक 0 आहे, म्हणजे कॅल्क्युलेशन कमी होतं. बघा पुन्हा सर्कम रेडियस इज इक्वल टू डिस्टन्स. मी सीडी घेणार आहे, डिस्टन्स सीडी अंडर रूट फॉर्म्युला लिहिला x2 - x1 वगैरे वगैरे. हा बघा, फर्स्ट मायनस फर्स्ट ब्रॅकेट स्क्वेअर 25 by 6 minus 2 सब ब्रैकेट स्क्वायर प्लस सेकंड माइनस सेकंड ब्रैकेट स्क्वायर 13 by 6 minus 0 सब ब्रैकेट स्क्वायर अंडर रूट क्रॉस मल्टीप्लिकेशन 25 minus 6 to the 12 upon 6 सब ब्रैकेट स्क्वायर. हे झाले 13 by 6 चा ब्रॅकेट स्क्वेअर. यांचा डिफरन्स 13 by 6 हा डिफरन्स प्लस पुन्हा इकडे तेच 13 by 6 चा ब्रॅकेट स्क्वेअर. आता साधा विचार आहे, हे सोडवत बसू नका, वेळ जाईल. x स्क्वेअर प्लस x स्क्वेअर ट्वाइस x स्क्वेअर येतात की नाही. मग तसं रूट ऑफ ट्वाइस x स्क्वेअर करूया आपण त्याला. 13 by 6 चा ब्रॅकेट स्क्वेअर. ही मला सांगा x स्क्वेअर प्लस x स्क्वेअर ट्वाइस x स्क्वेअर होतात ना. मग ह्याचं रूट तेवढं बाहेर पडेल, पण हा मात्र रूट मध्ये शिल्लक राहील. म्हणजे 13 by 6 बाहेर पडले आणि रूट मध्ये 2 शिल्लक राहील. म्हणजे तुमची सर्कम रेडियस किती आहे सांगा? त्या एलएचएस मध्ये सर्कम रेडियस आहे. सो सर्कम रेडियस इक्वल्स 13 रूट 2 अपॉन 6. वाटलं तर असेल यार 13 रूट 2 अपॉन 6 इतके युनिट्स. ही झाली तुमची सर्कम रेडियस किंवा आर. या प्रकारे हा प्रॉब्लेम सोडवायचा आहे. ठीक आहे. आता यानंतर समजा कुठेही एखादा जर सर्कम सेंटरशी रिलेटेड हा जर टाइप आला असा हा प्रकार, तर ते क्वेश्चन्स आता मात्र तुम्ही स्वतः सॉल्व्ह करायचे. ओके. आता आपण क्वेश्चन नंबर 16 पर्यंत आता आपण पूर्ण केले. बाकीचे नेक्स्ट पिरियड मध्ये बघूया.